Hello students, I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. Students, if you are preparing for MHCT 2026, तर तुमच्यासाठी आपण फिजिक्स या सब्जेक्टचे मोस्ट एक्सपेक्टेड MCQs प्लस PYQs क्वेश्चन्स पाहणार आहोत विथ डिटेल सोल्युशन. हा जो व्हिडिओ असणार आहे तो PCM, PCB आणि नर्सिंग CET या तिन्ही एक्झामसाठी असणार आहे. आता MSCT 2026 त्यासोबतच नीट JEE या एक्झामचं प्रिपेअर करायचं असेल तर तुम्ही आपला क्रॅश कोर्स जॉईन करू शकता. त्यामध्ये लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स या सर्व गोष्टी मिळणार आहेत. त्यासोबतच टेस्ट सिरीज अँड क्वेश्चन बँक देखील मिळणार आहेत. या वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, कारण एक्झाम मध्ये डायरेक्ट याच्यातून क्वेश्चन्स विचारले जातात. यासोबतच यामध्ये फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत, फ्री ऑफ कॉस्ट मेंटरशिप आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटेपर्यंत फुल गायडन्स देखील मिळणार आहे. आता या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त 2,999 रुपयामध्ये मिळणार आहेत. सो लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. चला आता क्वेश्चन्स कडे बोलूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीजेस इफ मास मूव्स नियर ऍक्सिस, अवे फ्रॉम ऍक्सिस, सेम, झिरो. आता इथे मोमेंट ऑफ इनर्शिया म्हटलंय. कन्सेप्ट काय एक्झॅक्टली? इट डिपेंड्स ऑन डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस विच इज आर स्क्वेअर. जर मास मूव्ह झालं तर आय काय होईल? इन्क्रीज होईल. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी, विच इज अवे फ्रॉम ऍक्सिस. कारण मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला तर मास कसं मूव्ह होईल हे विचारलंय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. टेम्परेचर increases, resistance what? Always decreases, always increases, depends on material, zero. मेटल्स मध्ये रेजिस्टन्स जेव्हा वाढतं, कशासोबत वाढतं तर विथ टेम्परेचर सोबत. आणि सेमीकंडक्टर्स मध्ये रेजिस्टन्स हे डिक्रीज होतं. इथे म्हटलं टेम्परेचर इन्क्रीजेस, रेजिस्टन्स कशावरती डिपेंड होईल? मटेरियलवरती डिपेंड असेल. कारण जर मेटल असेल तर रेजिस्टन्स वाढेल, सेमीकंडक्टर असेल तर रेजिस्टन्स कमी होईल. म्हणजे डिपेंड कोणावरती आहे तर मटेरियलवरती. नेक्स्ट क्वेश्चन. ट्रान्सफॉर्मर कांट वर्क ऑन. आता इथे कांट वर्क ऑन म्हटलंय. ट्रान्सफॉर्मर कशावरती वर्क करतात? ऑन चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. इथे नीड्स एसी. ट्रान्सफॉर्मरला एसीची गरज असते. इथे म्हटले कांट वर्क ऑन, कशावरती वर्क करणार नाही? डीसी. नो चेंज, नो इंडक्शन. कारण चेंज इन मॅग्नेटिक फील्ड गरजेचं आहे, पण इथे चेंज नाही तर इंडक्शन नाही. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन होईल बी. नेक्स्ट क्वेश्चन. फॉरवर्ड बायस मीन्स हाय रेजिस्टन्स, नो करंट, लो रेजिस्टन्स, इन्फायनाइट रेजिस्टन्स. इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी, विच इज लो रेजिस्टन्स. पीएन जंक्शन मध्ये फॉरवर्ड बायस रिड्युसेस बॅरियर आणि करंट इझिली फ्लो होऊ शकतो. त्याच्यामुळे इथे रेजिस्टन्स कसा असेल? लो. नेक्स्ट क्वेश्चन. फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस, वेवलेंथ व्हॉट? इन्क्रीजेस, डिक्रीजेस, सेम, झिरो. इक्वल्स टू काय असतं? फ्रिक्वेन्सी इंटू लॅम्बडा. म्हणजे वेलॉसिटी काय येणार? वेलॉसिटी कॉन्स्टंट काय असणार? हा तर वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे ना. मग इथे म्हटलंय फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस तर वेवलेंथचं काय होईल? लॅम्बडा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एफ. म्हणजे जर लॅम्बडा वाढला तर फ्रिक्वेन्सी कमी होईल, लॅम्बडा कमी झाला तर फ्रिक्वेन्सी वाढेल. इथे म्हटलं फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस, वेवलेंथ डिक्रीजेस. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. आता हे साऊंड वेव्सला अप्लाय होतं, त्यासोबतच लाईट वेव्सला देखील अप्लाय होतं. नेक्स्ट क्वेश्चन. आता इथे पहा वेगळ्या टाईपचं थोडंसं क्वेश्चन आहे. इथे मॅच करायचंय. टेस्ला, वेबर, हेनरी इथे युनिट्स आहेत, बरोबर आहे. आता हे कशाची युनिट आहे? टेस्ला हे कशाचा युनिट आहे तर मॅग्नेटिक फील्डचा आहे. वेबर हे मॅग्नेटिक फ्लक्स आहे आणि हेनरी हे इंडक्टन्स आहे. म्हणजे काय येणार? ए ला 2 येणार, बी ला 1 येणार आणि सी ला 3 येणार. सो इथे करेक्ट ऑप्शन काय असेल? 2, 1, 3 म्हणजे ऑप्शन ए. कळतंय? नेक्स्ट क्वेश्चन. इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ए स्क्वेअर एफ बी. आता इथे करेक्ट ऑप्शन काय असेल? ऑप्शन ए, विच इज ए स्क्वेअर, विच इज ऑप्शन बी. A for amplitude and intensity is directly proportional to amplitude square. Okay. Next question. Time period of pendulum depends on mass, length, amplitude, shape. Time period चा फॉर्म्युला काय असतो? 2 पाय
अंडर रूट एल बाय जी. एल फॉर लेंथ, जी फॉर आपल्याला माहिती ग्रॅव्हिटी. आता इथे पहा, टाइम पिरियड ऑफ पेंड्युलम कशावरती डिपेंड आहे? इट डिपेंड्स ऑन लेंथ. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. एनर्जी स्टोअर इन इंडक्टर इज एल आय स्क्वेअर वगैरे आहेत ऑप्शन्स. तर इथे आपल्याकडे फॉर्म्युला काय असतो? एनर्जी इक्वल्स टू हाफ एल आय स्क्वेअर. मग एनर्जी स्टोअर इन कंडक्टर इज डिपेंड्स ऑन हाफ एल आय स्क्वेअर. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन. मॅक्झिमम पेनिट्रेशन अल्फा बीटा गामा प्रोटॉन. मॅक्झिमम पेनिट्रेशन कुठे असतं? आता एक्झॅक्ट ऑर्डर काय असते? तर गामा ग्रेटर दॅन बीटा अँड ग्रेटर दॅन अल्फा. मॅक्झिमम कुठे असणार? गामा मध्ये. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी. अल्फा लिस्ट हेवी आणि लिस्ट पेनिट्रेशन. गामावरती नो चार्ज आणि हायेस्ट पेनिट्रेशन. नेक्स्ट क्वेश्चन. Force acting on stationary object always zero, maybe zero or non-zero, always maximum, infinite. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल बी, विच इज मे बी झिरो और नॉन झिरो. स्टेशनरी म्हणजे काय? स्टेशनरी ऑब्जेक्ट म्हणजे नो मोशन. मोशन नाहीये तर फोर्स नाही. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. कळतंय? नेक्स्ट क्वेश्चन. If net force is zero, body is at rest only, in motion only, either rest or uniform motion, accelerated. आता इथे करेक्ट ऑप्शन काय असेल? पहा, इथे न्यूटनचा फर्स्ट लॉ काय म्हणतो? जर नेट फोर्स झिरो असेल तर ऍसेलरेशन नसेल, नो ऍसेलरेशन. त्यामुळे बॉडी कशी असेल? आयदर रेस्ट और युनिफॉर्म मोशन मध्ये, कारण या दोन्ही कंडिशनला ऍसेलरेशन नसतं. नेक्स्ट क्वेश्चन. इफ अ 10 kg ऑब्जेक्ट पुल विथ 20 न्यूटन, ऍसेलरेशन इक्वल्स टू व्हॉट? आता इथे आपल्याला ऍसेलरेशन विचारलंय. फोर्स इक्वल्स टू काय असतं? एम इंटू ए. फोर्स फॉर एफ फॉर फोर्स, एम फॉर मास, ए फॉर ऍसेलरेशन. मास आपल्याला माहिती आहे 10 इंटू ऍसेलरेशन फाइंड आउट करायचंय. फोर्स आहे 20, 0 0 कॅन्सल, सो ऍसेलरेशन विल बी 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. वेट इज मास, फोर्स, एनर्जी, पॉवर. वेट काय असतं? डब्ल्यू इक्वल्स टू एम इंटू जी. W for weight, M for mass, G for acceleration due to gravity, which is equal to nearly 9.8 meter per second square. वेट काय असतं एक्झॅक्टली? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी, विच इज फोर्स. नेक्स्ट क्वेश्चन. फ्रिक्शन कॅन बी रिड्यूस्ड बाय इन्क्रीजिंग रफनेस, ल्युब्रिकेशन, इन्क्रीजिंग वेट, इन्क्रीजिंग एरिया. फ्रिक्शन म्हणजे काय? सरफेस रेझिस्टन्स बिटवीन सरफेसेस. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी, विच इज ल्युब्रिकेशन. ल्युब्रिकंट्स कोणते कोणते असतात? जसं की ऑइल झालं, ग्रीस झालं. ओके. आता कॉन्टॅक्ट रिड्यूस झाला तर फ्रिक्शन देखील रिड्यूस होईल. आणि इथं विचारलंय फ्रिक्शन कॅन बी रिड्यूस बाय ल्युब्रिकेशन. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. म्हणून आपण मशीन्स मध्ये वगैरे फ्रिक्शन अवॉइड करण्यासाठी ऑइल टाकतो, बेअरिंग्स मध्ये ग्रीस टाकतो. तर या सगळ्या गोष्टी. नेक्स्ट क्वेश्चन. अ बॉडी मुव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड ऑन रफ सरफेस, वर्क डन बाय फ्रिक्शन इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, झिरो, इन्फायनाइट. वर्कचा फॉर्म्युला काय असतो? एफ एस कॉस थीटा. F for work, F for force, S for displacement, and theta for angle between force and motion. इथे काय म्हटलं? A body moving with constant speed on rough surface. आता फ्रिक्शन कसं ऍक्ट करतोय? अपोजिट टू मोशन. अशी जर गाडी जात असेल तर फ्रिक्शन अपोजिटला ऍक्ट करेल. म्हणजे यांचा अँगल किती आहे? फ्रिक्शन थीटा किती येणार? 180 डिग्री. बरोबर आहे. कॉस 180 डिग्रीची व्हॅल्यू किती होणार? -1. म्हणजे वर्क कसं असेल? निगेटिव्ह होईल. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. अपोजिट फोर्स असेल, निगेटिव्ह वर्क जाणार. नेक्स्ट क्वेश्चन. टोटल मेकॅनिकल एनर्जी इज नॉट कन्झर्व वेन नो फोर्स ऍक्ट्स, ओनली कन्झर्वेटिव्ह फोर्स ऍक्ट्स, नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स ऍक्ट्स, मोशन इज युनिफॉर्म. आता कन्झर्वेटिव्ह फोर्स मध्ये काय होतं? तर एनर्जी ही कन्झर्व होती आणि नॉन कन्झर्वेटिव्ह मध्ये एनर्जी लॉस्ट होते. इथे म्हटलंय टोटल मेकॅनिकल एनर्जी इज नॉट कन्झर्व. नॉट कन्झर्व म्हटल्यावरती नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स ऍक्ट्स हे करेक्ट ऑप्शन असेल.
एक्झाम्पल म्हटल्यावरती फ्रिक्शन येईल, एअर रेझिस्टन्स, हे सगळे त्याचेच एक्झाम्पल्स आहेत. जर फ्रिक्शन प्रेझेंट असेल तर एनर्जी ही लॉस्ट होणारच. नेक्स्ट क्वेश्चन, इफ मास डबल्स अँड वेलोसिटी हाफ्स, कायनेटिक एनर्जी बिकम्स सेम, डबल, हाफ, 1/4. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, तर हाफ mv². आता इथे म्हटलंय मास डबल केलंय आणि वेलोसिटी हाफ केली, म्हणजेच काय काय होणार, मास डबल झाले सो 2m झालं आणि वेलोसिटी हाफ झाले सो v/2 चा होल स्क्वेअर. मग काय येणार 1/2 2m इंटू v²/4. बरोबर आहे, म्हणजे किती झालीये, तर कायनेटिक एनर्जी सुद्धा हाफ झालीये. कळतंय. नेक्स्ट क्वेश्चन, अ फोर्स ऍक्ट्स अपोजिट टू मोशन, वर्क डन इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, 0, इन्फायनाइट. आता फोर्स अपोजिट आहे म्हणजे अँगल किती असणार, 180 डिग्री. वर्क इक्वल्स टू काय असतं, एफ डी कॉस थिटा, एफ एस कॉस थिटा. आता कॉस थिटा किती आहे, 180 डिग्री, थिटाची व्हॅल्यू, सो कॉस थिटा किती येणार, -1. कॉस 180 डिग्रीची व्हॅल्यू असते -1 विच इज निगेटिव्ह, त्यामुळे इथे वर्क डन कम्प्लिटली काय येणार, निगेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन, power is also equal to force into velocity, force into time, energy into time, velocity by force. तर फोर्स इक्वल्स टू असतं रेट ऑफ डुईंग वर्क, म्हणजेच काय, वर्क अपॉन टाइम. आता इथे काय येणार, एफ इक्वल्स टू, आता वर्क अपॉन टाइम असतं, फोर्स इक्वल्स टू वर्क अपॉन टाइम, म्हणजेच काय, फोर्स अपॉन वेलोसिटी. हा पण फॉर्म्युला येतो, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल फोर्स अपॉन वेलोसिटी विच इज ए. ओके, हा क्वेश्चन सुद्धा खूप इझी होता. तुम्हाला जर बेसिक कन्सेप्ट माहिती असेल तर तुम्ही हाय लेवलचे क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह करू शकता, फक्त या बेसिक कन्सेप्ट माहिती करून घ्या. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण मे बी न्यूमेरिकल क्वेश्चन्स वगैरे पाहूयात, या फॉर्म्युलाच्या बेसवरती असतील ते. आता मित्रांनो, जो आपण कोर्स लॉन्च केलाय तो नक्कीच जॉईन करा. कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, और प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप हे डाउनलोड करून ओपन करून तिथून देखील कोर्स एनरोल करू शकता. सो लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. आता कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल तर मला व्हिडिओ खाली कमेंट करून विचारा, कोणत्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन असेल समजलं तर मला कमेंट करा, मी नक्कीच रिप्लाय करेन. आणि नेक्स्ट कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ करायचा आहे किंवा कम्प्लीट एमसीक्यू घ्यायच्यात, न्यूमेरिकल क्वेश्चन्स घ्यायच्यात, असं कोणतं काही सजेशन असेल तर तुम्ही मला नक्कीच देऊ शकता. आता आपलं लेक्चर इथे सेंड करूयात. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, नाईस डे, बाय.